वर्ग हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जांबुवंत महाराज की जय थोरपणा पराची सांडी जय उत्पत्ती अवधीच विसरी जे जे जगा घातुकी होते ते जवळ टॅग नाही माहिती नाही माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात काय सांगतात की थोरपणा पराज सांडीजे एक उत्पत्ती अवघीच विसरीजे आणि जे जगा दाखवत व्हायचे ते जवळ आता माऊलीची ओळ आहे ते ज्ञान आहे तुझ्याजवळ बाबा थोरपणा काय सांगितलं तुझ्याजवळ कोणी तन मन आणि धन याच्यावर आधारित आहे आज जग कोणी शरीराने म्हणजे तन म्हणजे शरीर धन मग याच्यामुळं काय होतं सगळं मोठेपणा येऊन जातो आणि त्या मोठेपणामध्ये माणूस कोणालाच काही समजित नाही आणि इथं तर माऊलीने सांगितलं जे जगा दाखवत व्हायचे ते जवळीक माझी जगाहून लहान आता आजकाल ह्या जगामध्ये कोणाला लहान वाटतं का हां कोणालाच नाही आणि मग आपण कुठे जाणार आहे वाईट योनीलाच जाणार आहे जर आपल्याला मोठेपणा गर्व अभिमान हे आपल्याला सुटत नाही हे माझ्याजवळ इतकी संपत्ती माझ्याजवळ मी असं आहे मी तसं आहे मी काय समजतो अशा याच्यामध्ये पण ज्ञान एकीकडं असतं माऊली म्हणतात आगा सहस्र किरणाची देठी पुढा चंद्रू ही लोपे किरीटी ते खद्योत का होती आपली त्याचे ज्ञानेश्वर महाराज म्हणता बाबा सूर्य उगाला हजारो किरणाचा सूर्य उगाला चंद्र लोपल्या जातो तिथे त्याच्या पुढं ते खद्योत का होती आपले मग खद्योत जे राहतं ना ते असा किडा रात्रीच्या याच्यात चमकितो हा घ्या ढोंगर चमकितो ढोंगाचा डौल मिळतो त्याचा डौल कोण्या कामात जाईल सांगा बाबा जिथे चंद्र लोपले तारे लोपले सगळं लोपलं तो ही काय बाबा ती आहे की नाही एक शंभू एक लक्ष्मीचे थोरपण सरे शंभूचे इतप न पुरे ते प्राकृत हिंद्रे केवी जाणवलं आहे असे गेलेले शेते काय कामाचे इथं शंभूचं तप पुरलं जाय ना लक्ष्मीचं थोरपण सरलं जाय ना त्या भगवंतापुढं तुमची आमची काय बाबत आहे आणि आज तर जग सगळं गर्वात अभिमानात पैशात धनात याच्यामध्ये चाललेलं आहे मग आपल्याला कोणती गती मिळेल चांगली गती मिळू शकत नाही आज जगा धाकटी व्हायचे ते जेवढी माझी आता जगाहून कोणाला लहान वाटण किती प्रश्न अवघड आहे कोणी कोणाला लवतच नाही डांगरावानी ताटची ताट बाबा प्रत्येक प्राण्यापुढं लव तो आत्मा भगवंत आहे आणि तू त्या सरड्यावानी त्या कुपोटीत गेला आणि पहा म्हणते मी किती स्वर्गात गेलो उच कुपोटीवरला सरडा स्वर्गही नेतो ते स्वर्गाला सुद्धा कमी समजतो पण आपल्या जीवनामध्ये नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता हेची शिरत्वाचे अंग ज्याने आणला श्री हरिरंग जो प्रत्येक भूतामध्ये नम्र झाला ज्याला भगवंत दिसला तोच माझ्याजवळ आहे आणि तो खरा अर्जुन आहे त्यांनी जग जिंकलं आणि तो जगाहून जो मोठा झाला तो कायमचा नरक योनीत गेला कायमचा म्हणून माऊली म्हणतात बाबा थोरपणा तू सोडून दे तुझ्याजवळ काय असेल सगळं लय पट्टे दिसासन आपली दिसासन ते सोडून दे आणि जगाहून लहान होय तर तू माझ्याजवळ येशील नाहीतर येऊ शकत नाही म्हणून एवढं बोलून मी संपवून घेतो माझ्याकडे कुंडली कवर्ग हरी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय जय हरी